नंदिनी नदीला गटारीचे स्वरूप, महानगरपालिका व ठेकेदाराविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी। शहरातील महत्त्वाची समजली जाणारी नंदिनी नदी सध्या गंभीर प्रदूषण आणि अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून महानगरपालिका ठेकेदारांनी संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल यांनी केला आहे। नदीपात्र बुजवून फ्लॅट निर्मिती, सांडपाण्याची विल्हेवाट आणि निकृष्ट दर्जाची कामे यांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे। नंदिनी नदी ही शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी दुतर्फा वस्ती आणि बाजारपेठांनी वेढलेली महत्त्वाची नदी असून तिचा संगम गोदावरी नदीशी होतो। मात्र आज या नदीला गटारीचे स्वरूप प्राप्त झालं आहे। महानगरपालिका व त्यांच्या ठेकेदारांकडून नदीपात्रातील मातीचे उत्खनन करून नदीची रुंदी व खोली कमी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नदीपात्रामध्येच गटारींच्या केबल्स टाकल्या जात असून शहरातील अनेक मोठ्या वसाहतींचे सांडपाणी तसेच काही औद्योगिक सांडपाणी थेट नदीत सोडलं जात असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। याशिवाय नदीपात्रात उभारण्यात येणाऱ्या गटारींच्या चेंबर्सचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भात अनेक तक्रारी, न्यायालयीन लढाया, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा प्रभावी कारवाई करत नसल्याची खंत बागुल यांनी व्यक्त केली। राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंधारण विभाग, वन विभाग, पुरातत्व विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी तातडीने हस्तक्षेप करून नंदिनी नदीतील सुरू असलेली बांधकामे थांबवावीत, नदीपात्र बुजवणे, प्रदूषण करणे आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या संबंधित ठेकेदार व महानगरपालिका अधिकाऱ्यांविरोधात त्वरित फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राजेंद्र बागुल यांनी केली आहे।